तीच धावा बनवायच्या होत्या, मात्र जबरदस्त गोलंदाजी केली एकसर बी संघाने आणि नक्कीच पराभवला सामोरं जावं लागलं एन सी सी नारंगी संघाला. मात्र कॅल्क्युलेशनने खेळलं असतं तर नक्कीच एन सी सी नारंगी संघ जिंकला असा. 2 ओव्हरमध्ये बरोबर त्यांची धावसंख्या जी त्यांना हवी होती त्या लेवलने चालले होते. मात्र तिसरं शतक जबरदस्त हाताळल्यानंतर थोडा बॅकफुटला गेल्यानंतर नितेश देखील चांगली गोलंदाजी केली, गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र अशा प्रकारे एकसर बी संघ जिंकलेला आहे आणि नक्की शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. आजचा दिवस कोणाचा असेल, कुठल्या संघाचा असेल, कुठल्या खेळाडूचा असेल. स्पर्धा क्रमांक 8वी बघतो आपण. सुरेख फटका अगदी अगदी सर्कलच्या वरून चेंडू जातोय. लँडिंग कुठे झाले बघा. एकच धाव मिळेल. झेंड्याच्या आतमध्ये चेंडू जर आला तर एक धाव, त्या पलीकडे झेंड्याच्या बाजूला गेला तर 2 धावा असतील. नक्कीच जे काय डिक्लेअर जो आहे तर आयोजकांमार्फत किंवा पंचांमार्फत विचारून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पहिला सामना एन सी सी नारंगी, दुसरा एकसर बी, दुसरा सामना पेनकरपाडा वर्षाचा भावदेवी कांद्रपाडा, साईदत्त पेनकरपाडा. सुरेख चेंडू अलकडीतून खेळून काढलेला चेंडू, मात्र एकच धाव घेतली जाईल. एकच धाव डी झोनमध्ये चेंडू जातो, एकच धाव मोजली जाईल. एकच धाव सुरुवात होताना दिसते. मात्र फटकेबाजी करावी लागेल साईदत्त पेनकरपाडा संघाला. 40च्या पलीकडे धावसंख्या न्यावी लागेल. मात्र मग अशा 38 धावांचा पाठलाग सुरू असताना मात्र 38 धावा बनवू शकत नाही एन सी सी नारंगी संघ. मात्र कॅल्क्युलेशनने खेळले तर नक्कीच तुम्ही धावसंख्येचे टार्गेट उतरले, तुमच्या मनामध्ये टार्गेट आहे 40, 45 किंवा 50 किंवा 50च्या पलीकडे, त्या धावसंख्येत तुम्ही पोचू शकाल. सुरेख सामना सुरू आहे, खेळ सुरू आहे. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल नाही आहे. आणि पहिला षटकार हा येतो मनोज पाटील यांच्या बॅटमधून. दमदार, बहारदार, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. नक्की धावसंख्या 9. मात्र थोडी हवा देखील आहे. मात्र हवेचे अपोजिट आपल्याला बॅटिंग करायचं. मात्र अंदाज या मैदानात 1 तासानंतर थोडी हवा. आपल्या मंदिराचा झेंडा बघतो आपण. भोर स्टँड आलेले आहेत, त्यांचं भोर कुटुंबाचं देखील स्वागत आहे. उद्या दिसेल, उद्या. पॉवर प्ले शतक सुरू आहे. मात्र फटका दुसरा येतो. आणखीन सुंदर सुंदर चूक करते. मात्र ते प्रेक्षक देखील आहे. ते काय प्रेक्षक काय असेल ते षटकारचा पांडू संघ तिथे आहे. षटकार येतोय. 2 षटकार मनोज पाटील यांच्या बॅटमधून. चूक करते भरत यांच्या माध्यमातून. मात्र आणखीन एक 6 धावांचा फटका. 6 धावा देखील भेटतात साईदत्त पेनकरपाडा संघाला. मात्र ही चूक कुठेतरी महागात पडू शकेल भावदेव कांद्रपाडा संघाला. मात्र आपण बोलतो समोरच्या माध्यमातून चुका पत्रात घाला. मात्र ह्या चुका तुम्हाला महागात पडेल या सामन्यापुरता. लेग बायचा इशारा येतोय पंचांमार्फत. या पंचांचे भूमिकेत अशोक राऊत, गुणेश म्हात्रे. मात्र पहिलं पॉवर प्ले शतक चांगला, संपूर्ण पुरेपूर फायदा मनोज पाटील आणि मोहन साईदत्त पेनकरपाडा घेत आहेत. 2 षटकार यांच्या बॅटमध्ये आलेले आहेत आणि नक्कीच धावसंख्या झालेली ती 16 धावा. मात्र मगाशी मी 40, 45 आणि 50चा उल्लेख केला होता. तर अशाच रीतीने खेळ सुटला मनोज पाटील आणि इतर सहकारी तर धावसंख्या 50च्या पलीकडे जातील. वेळेचं बंधन सर्व मगाशी एक पॅनल्टी लावण्याचं काम आयोजकांनी केलं होतं. मात्र नियमावली बनवलेल्या मंडळाने 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये संपन्न झालं पाहिजे. तुम्ही टीम मीटिंग करा, मात्र ते वेळेचं बंधन सर्वांना आहे. श्रीकृष्ण कोळसे संघ देखील ते दाखल झालेले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मीराबाईंद्र शहरामध्ये, या मुर्जा गावामध्ये. लेफ्टी बॅटर मोहन, गोलंदाज नंबर 2चा गोलंदाज प्रथमेश. सुरेख चेंडू, सुरेख फटका खेळतोय. मात्र किती धावांचा फटका असेल ग्रेक तिथे चेंडू उचले पण थोडा उशीर. मात्र हा नाव सुरू आहे, मात्र कॉलबॅक करतोय. धावसंख्या 17.
महत्त्वाचं म्हणजे एकही गडी बाद नाही आहे, धावा सुरू आहेत आणि जबरदस्त बॅटिंग देखील सुरू आहे मनोज पाटील यांची. एसटींच्या मागे उभे असलेले एसटी रक्षक विजय पाटील 60च्या पलीकडे आहेत. वाईटचा इशारा पंचांमार्फत येतो. अवांतर चेंडू, अवांतर 10 मिळते. साई दत्त पेनकर सांगा धावसंख्या 18. ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते, चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाही, मात्र धाव ही महत्वाची असते. धाव पूर्ण झालेली आहे. लेग बायचा इशारा पंचांमार्फत येतोय. धावा पूर्ण झालेली आहे, मात्र धावा येणं गरजेचं आहे. धावा कशी पण येते, बाईज लेग बाईज, मात्र धावा येणं गरजेचं आहे. लेफ्ट आणि राईटी मोहन आणि मनोज एक सलामी बॅटर आहेत साई दत्त पेनकर संघातील. सुरेख फटका, मात्र किती धावांचा फटका असेल? 2 धावा मिळतील. धाव संख्या 21. दुसरा सामना सुरू आहे. साई दत्त पेनकरपाडा वर्सेस भावदेवी कांजरपाडा. तिसरा सामना पांजू वर्सेस श्रीकृष्ण कोळसेत. चौथा सामना नवगर वर्सेस आर के मोरवा. आणि सुरेख सुरेख अप्रतिम एसटी रक्षक विजय पाटील आणि विजय पाटील अगदी कित्येक वर्षांपासून एसटीच्या मागे उभे आहेत. मात्र 60च्या पलीकडांचं वय आहे, मात्र त्यांनी चपलता बघतली तर 35चा खेळाडू करतो तसं त्यांच्या माध्यमातून दिसतं. मात्र क्रिकेटवरची प्रेम, क्रिकेटची आवड त्यांची गेले कित्येक वर्षापासून आहे. मेघनाची घरत यांचं देखील स्वागत आहे. श्रीकृष्ण कोळसे संघाचे एक चांगले खेळाडू, त्यांच्या मार्फत देखील चांगली सुंदर स्पर्धा आयोजित बघतली कोळशेत नगरीमध्ये. कोळशेत गावामध्ये देखील तिथे 2 दिवस मी तिथे होतो. मोहन बाद झालेले सुंदर झेल पकडला यष्टीरक्षक विजय याने. 4 चेंडू सामोरे जाऊन 3 धावा करतोय. नक्कीच पार्टनरशिप तोडण्याचं काम प्रथमच करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वर्तक, एक उंच खेळाडू आहे, चांगली हाईट बॉडी आहे, मात्र तशी फटकेबाजी करावी लागेल. सुरेख फटका, कव्हर्समध्ये चेंडू येतोय, पडतोय, मात्र पडला तर चालेल, मात्र चेंडू मी सोडणार नाहीये. या चेंडूवरती, या फटक्यावरती आलेल्या त्या प्रशांत यांच्या बॅटमधून 2 धावा. धावसंख्या 23. चांगली धावसंख्या उभारतोय साई दत्त पेनकरपाडा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाव बनवलेल्या 2 षटकार मनोज यांच्या बॅटमधून बघायला मिळाला तुम्हाला. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. नक्कीच हा चेंडू निघून जातोय, अक्षरशः डॉट चेंडू येतोय. मात्र या डॉट चेंडूची जास्तीत जास्त गरज आहे भावदेवी कांदळपाड संघाला, आणि धावांची तितकीच गरज आहे साई दत्त पेनकरपाडा संघाला. धाव संघ झालेली ती 23 धावा. भरत मात्र येतोय. नक्कीच पहिला चॅम्पियन संघ ठरला होता पांडू संघ, तो देखील दाखल झालेला आहे. मात्र आज पांडू संघाचे अध्यक्ष विद्याधर भोईर यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेमार्फत आणि सर्व संघांमार्फत. भरत मात्रे, चेंडू स्लो होता, बॅट जोरदार मारली होती, मात्र ही धाव देखील कंप्लीट झालेली आहे. एक धाव कंप्लीट करतात. लेग बायचा इशारा अशोक राऊत यांच्या माध्यमातून येतोय. पंचायत गुणेश मात्र देखील पंचायत.
आपल्या विभागातील वॉर्ड नंबर 23मधून उमेदवार संदीपजी पाटील हे देखील उपस्थित आहेत, उद्योजक आहेत, माजी नगरसेवक. मात्र नक्कीच त्यांची देखील उपस्थिती धन्यवाद. आणि नक्कीच चेंडू जातोय, एकच धाव मिळेल. नक्कीच धावा सुरू आहेत, आतापर्यंत धावा सुरू आहेत. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा, धाव फलक झालेले आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका, अगदी कार्पेट रायफल एकदा कंप्लीट झालेले आहेत. विनोद आहेत, मात्र एकच धाव मोजली जाईल, एकच धाव घेतली जाईल. मात्र समोर विनोद आहेत, मात्र विनोदची फेकी त्यांना माहीत आहे. नक्कीच कुठला बॅटर बाद करावा हे देखील त्यांना माहीत आहे. मात्र धावा सुरू आहेत. सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू, सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडला तर स्वतः गोलंदाज या फटक्यावरती, या चेंडूवरती पुन्हा एकदा लेग बाईज. धावसंख्या 27. आणि नक्कीच 2 षटकार आल्यानंतर 4 ज्या धावा आल्या आहेत लेग बाईजने आलेले आहेत. मनोजच्या बॅटमधून 2 फटके आल्यानंतर 4ही पायाला चेंडू लागलेले आहेत. बॅटमधून चेंडू व्यवस्थित येत नाही, त्याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय की नाही, मात्र अपील करतोय, मात्र इथे चेंडू हातात जातोय गेल्यानंतर. सुरक्षित क्रीजमध्ये आहेत प्रशांत वर्तक. श्रीकृष्ण कोळसे संघाचे देखील आगमन झालेलं, त्यांचं देखील स्वागत आहे. सुस्वागतम. इथे आगमन झालेलं आहे. आपल्या मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे मुर्दा गावामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपल्या समाजाच्या वतीने, अग्रिकोली सामाजिक संस्थेच्या वतीने कमलेश म्हात्रे साहेबांचं इथे हार्दिक स्वागत आहे. आपला संघ खेळतोय, फिल्डिंगला आहे संघ जो आहे भावदेवी कांदळपाड संघ, त्या संघाचे माजी संघनायक आणि मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे त्यांचं आगमन झालेलं आहे. जयधारे मुर्दा मास्टर्स आणि ग्रामस्थांच्या वतीने देखील साहेबांचं स्वागत आहे. सुस्वागतम कमलेशजी म्हात्रे. थोडी चर्चा सुरू आहे. धाव संघ झालेली ती धाव संघ 29 झालेले आहे. तुम्हाला जर पाणी हवं असेल तर प्लीज एस्टनच्या मागे ते पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सतत संपलेले आहे. तर तिसरं धावसंख्या धाव फलकावरती 29. मात्र सरासरी जी पहिल्या ओव्हरमध्ये आली होती 14 धावा आल्या होत्या, मात्र त्या सरासरी पेनकरपाडा संघ खेळला असता तर नक्कीच 40च्या पुढे धाव गेली असती. मात्र चांगली गोलंदाजी केली. प्रथमेश यांनी 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर जबरदस्त गोलंदाजी भरत यांनी केली होती, फक्त 6 धावा दिल्या. त्याच्यामध्ये 2 लेग बाईज देखील आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तुषार 14 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा, 13 धावा आल्या होत्या. मात्र ही धावसंख्या थोडी खाली उतरते. विनोद चेंडू हवेमध्ये बघायचं आहे, पुन्हा एकदा षटकार येतोय, जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. मनोजाच्या बॅटमधून हा येतोय तिसरा षटकार. मात्र मनोजला हवेची गरज नाही आहे, हवेच्या अपोजिट बॅटिंग सुरू आहे, षटकार सुरू आहेत, मात्र धावा देखील सुरू आहेत. या षटकाराने धावसंख्या झाली ती 35 धावा धाव फलकावरती. सगळ्यापासून अंदाज घेता आला नाही, मात्र तिथे षटकार राहणार नाही असे बॅटर बोलत होते. मात्र शक्य आणि अशक्य काही नाही मग क्रिकेटच्या माध्यमातून. मात्र त्या ठिकाणी मनोजच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू हलकासा स्पर्श करतो, चेंडू जातोय सर्कलच्या अगदी चाललाय, खालून जातोय. मात्र चेंडू अडेपर्यंत उचलेपर्यंत
थोडा उशीर होतोय या चेंडूवरती, या फटक्यावरती 2 धावा. पुन्हा स्ट्राईकवरती मनोज. चांगली कामगिरी करतोय प्रशांत. मात्र आपल्या समोरचा बॅटर चांगला खेळत असताना त्याला स्ट्राईक कशी मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न प्रशांत वर्तक करत आहे. सुंदर फटका कार्पेट ड्राईव्ह खेळतोय भरत. मात्र चेंडू अडवतात. एकदा कंप्लीट झालेला आहे. बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र इथे दुसरी धाव घेतली जाईल की नाही. मात्र दुसरी धाव देखील ही पूर्ण जाताना दिसते. प्रशांत वर्तक थोडे थांबले होते, थोडे थकलेले देखील आहेत. मुर्दागावातील उद्योजक अनिल. धाव संख्या झालेली ती 39. नक्कीच 9,111 सबस्क्रायबर आहेत त्यांना, आणि नक्कीच ना 10,000 पूर्ण करतील तर नक्कीच गिफ्ट पॅम्पर देखील आहेत. सुंदर फटका पुन्हा एकदा भरत. मात्र चांगली फेकी. या चेंडूवरती एकच धाव. धाव संख्या 40. स्पोर्ट्स फॅमिली आपण बघतोय लाईव्ह यांच्या माध्यमातून. आयोजक जय दाराई मुर्दा मास्टर्स आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या मंडळाची 8वी स्पर्धा सुरू आहे. एकदा कंप्लीट होताना दिसते. थोडीशी मिसफील्ड. मात्र इथे काय चाललंय, काय घडतं, काय बिघडतं. मात्र अध्यक्ष देखील उपस्थित आहेत. धावसंख्या 42. 8वी स्पर्धा बघतोय अग्रिकुली समाज सामाजिक संस्था अंतर्गत. आयोजक प्रायोजक यजमान मुर्दा मास्टर्स. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली ती 43. मात्र शतक संपलेले 4. मात्र सरासरी चांगली आहे साई दत्त पेनकरपाडा संघाची. मात्र बराबर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपन्न झालेले आहेत भावदेवी कांदापाडा संघाची. मात्र वेळेचं बंधन सर्वांना. मगाशी एक्सर बी संघाला पेनल्टी लावली होती. मात्र टीम मीटिंग करा, मात्र अगदी कमी वेळामध्ये. चर्चा होगा तो खर्चा होगा. मात्र चर्चा झालीच पाहिजे. गोलंदाज येतोय नंबर 5चा गोलंदाज हर्षद. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल फक्त अगदी इस्टनच्या मागे तिथे मुर्दा संघाचे खेळाडू आहेत, त्यांना फक्त तुम्ही आवाज द्या, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. सुंदर फटका आहे. मात्र चांगली फिल्डिंग भरत आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. मात्र जास्त एफर्ट लावतोय. खराब थ्रो. मात्र चांगला थ्रो. जास्त एफर्ट लाव, जास्त उंच थ्रो केला होता. 2 धावा झाले आहेत. बेल्स पडलेला नाही आहे. बेल्स खाली पडल्यानंतर खेळाडू बाद आहे, लक्षात घ्या. मात्र या 4 धावा म्हणण्याचं काम गुणलेखन करतोय. 4 धावांचा फटका. जिथे 1 धाव तिथे 2 धाव, तिथे तिसरी धाव, तिकडे 4थी धाव घेताना फलंदाज बाद करण्याचं काम केलं नव्हतं. गोलंदाज बाद केला होता. मात्र बेल्स खाली पडली पाहिजे होती. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह एकदा कंप्लीट झालेला आहे. बघायचं आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. दोघे थकलेले आहेत. धाव संख्या झाली 48 धावा. जबरदस्त जे कॅल्क्युलेशन घेऊन उतरले होते पेनकरपाडा संघ. सुरेख फटका. मात्र धावा बघा आरामात घेत आहेत. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. धाव संख्या झालेली ती 49 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला मनोजच्या बॅटमधून तर नक्कीच आजची हायस्ट धावसंख्या तुम्ही उभारू शकाल.
हर्षद. चेंडू हवेमध्ये बघायचं, पुन्हा एकदा भरत भरत आणि पुन्हा एकदा भरत, अगदी भरतच्या वरून षटकार जातोय. मिल 6 धावा. मनोजच्या बॅटमधून हा येतोय चौथा षटकार. धाव संख्या 55. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. 55 धावा जबरदस्त बनवल्या. 4 षटकार आणि एक चौकार मारून खेळतोय मनोज पाटील. सलामी बॅटर, जबरदस्त खेळी. 2 चेंडू बाकी आहेत. चेंडू हवेमध्ये अगदी अगदी क्षेत्ररक्षक थोडे लांब होते. आणखीन एक चौकार. जबरदस्त फटकेबाजी मनोज पाटील यांची. 35 धावर खेळत आहे. 4 षटकार 2 चौकार. एक चेंडू बाकी आहे. चांगली धावसंख्या बनवतोय आणि हा चेंडू जातोय डी झोन मध्ये. एकदा मिळेल आणि नक्की सतत संपलेले आहेत ते. बाईचा इशारा देखील येतोय. सतत संपलेले 5वं आणि 5 षटकामध्ये 60 धाव बनवतोय भावदेवी कांद्रपड संघ. माफ करा, पेनगडपड संघ. आणि 60 धावा मध्ये जबरदस्त बॅटिंग. 4 षटकार 2 चौकार सहाय्याने खेळत आहेत. नाबाद 40 धावा मनोज पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळाल्या आणि तितकीच चांगली साथ त्यांना मिळते. प्रशांत वर्तक यांचे देखील मिळालेले आहे. 60 धावा बनवलेल्या आहेत, मात्र 61 धावा बनवायचे आहेत भावदेवी कांद्रपड संघाला. काय बॅटिंग केली, जबरदस्त फटकेबाजी. 4 षटकार 2 चौकार 40 धावा 17 चेंडू सामोरे जाऊन. एक जबरदस्त स्फोटक खेळाडू, धारदार बहारदार खेळी मनोज पाटील यांच्या बॅटमधून. 4 षटकार. असं वाटलं देखील नव्हतं हे षटकार जातील की नाही, मात्र पहिल्या षटकार आल्यानंतर अगदी मनोबल वाढलं. मात्र आत्ता फटकेबाजी सुरू मी ठेवेन. मी जरी बाद झालो तर चालेल, मात्र पहिल्या चेंडूपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मनोज मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि आपल्या संघासाठी 40 धावा वैयक्तिक केल्या. मुर्दा गावातील समाजसेवक, दानशूर व्यक्ती आणि नक्कीच सत्कार समारंभ करतो आम्ही, स्वागत समारंभ करतोय. लाडके अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे यांचा सत्कार करतील राजेश पाटील. जयधारे मुर्दा संघाचे माजी संघनायक यांच्या शुभ हस्ते अध्यक्षांचा सत्कार केला जातोय. सर्वांचे लाडके अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, आग्रिकोली समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सन्माननीय आदरणीय. त्याचबरोबर आणखीन एक शिक्षक सन्मान मेघनाची घरत, श्रीकृष्ण केळसो कोळसे संघाचे मेघनाची घरत यांचा देखील सत्कार होताना दिसतो. राजाजी पाटील माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन या मीराबाईंदर शहरामध्ये, या मुर्दा गावामध्ये, मुर्दा नगरीमध्ये मेघनाची घरत यांचं देखील स्वागत आहे. वेलकम राकेश, वेलकम बाबूदा आणि नक्कीच वेलकम अदानी ग्रुपचे एक कर्मचारी आहेत अण्णा. नक्कीच बघा, ते सूचना आलेल्या आयोजक मार्फत जेवण सुरू झालेलं आहे. बघा, अगदी वेळेवर जेवण सुरू झालेलं आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल त्यांनी कृपा करून जेवण घ्यायचं आहे. आणि नक्कीच आमंत्रण देखील सुरू आहे नवघर गावाच्या वतीने. थँक्यू यमू. चला वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं.
टीम कॅप्टन पाणजू, सुहास पाटील आणि टीम कॅप्टन कोलशेत, मोहन घरत. आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धा क्रमांक 8 जय धारावी मुर्धा मास्टर्स चषक 2026. हेमप्रकाश पाटील यांचा आवाज आपण ऐकत आहात. राई गावातील नामांकित खेळाडू आहेत 40+ क्रिकेट. चला मॅच ऑन करा. मनोज पाटील आणि मनोज पाटील काय धुवाधार बॅटिंग म्हणायला केली. आणि नेहमीच तो सध्याच्या घडीला बघा मागच्या सीझनमध्ये काही मॅचेस थोडंसं बॅट पॅच मनोज पाटील यांचे सुरू होते. त्यानंतर मात्र नवघरच्या मैदानावर जो वेग मनोज पाटीलनं पकडला मागच्या सीझनमध्ये तो आत्तापर्यंत मी म्हणेन पकडून ठेवला आहे, सुटला नाही आहे. खूप चांगली बॅटिंग आत्तापर्यंत मनोज पाटील आपल्या टीमसाठी करत आहेत ॲज अ ओपनर बॅटर. आणि बघा ही दुसरी महत्त्वाची खेळी आहे. 17 चेंडू आणि 40 धावा, सर्वात मोठी खेळी ही मला वाटतं बेस्ट खेळी असेल मनोज पाटील यांच्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधील. त्याच्यामध्ये आपण एकूण षटकारांची जर नोंद केली तर तब्बल 4 षटकार या ठिकाणी ठोकले गेले आहेत. तर मी सन्माननीय अध्यक्ष अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था कमलेशजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. पाणजू वर्सेस नवघर. लाले एक कॉइन द्या अध्यक्षांना. पेनकरपाडा वर्सेस कांदरपाडा. म्हणजे एक विचार केला आपण 2 पाडे आहेत, मात्र कितीचे पाडे हे कळत नाही आहेत. बघा सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर 61 आहेत आणि 61 धावा जर तुम्हाला करायचे असेल कितीचा पाडा, 12चा पाढा तुम्हाला त्या ठिकाणी पाठांतर करावा लागेल. पर ओव्हर किती, पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट तब्बल 12 धावा. या धावा जर तुम्ही केल्यात म्हणजे पर ओव्हरमध्ये जवळजवळ एक विचार केला तुला एक मोठा फटका, 6 चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे किंवा सिंगल डबल जवळपास 10, 11, 12 या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं. थोडंसं अवघड असेल सिंगल डबलचा खेळ म्हटलं तर. मॅच ऑन, पंचाचा इशारा. पहिले षटक प्रशांत वर्तक, फुल टॉच चेंडू अगदी मिडल केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जातोय. चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगलला डबलमध्ये क्विकली कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली आपण ही धावांची गती पाहिली. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर त्या ठिकाणी ग्रेक. आणि आपण पाहतोय टीम कॅप्टन मिस्टर अशोक भगत मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत 61 धावा हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी. 12 धावा शशिकांत वर्धक पेनकरवाडा संघ. हे सीझन नो डाऊट मागचं सीझन गाजवलं होतं, काही पारितोषिकं त्या ठिकाणी पटकावली. त्या ठिकाणी बघा आपण नाणेफेक देखील केली जात आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन होतोय. टॉस का बॉस कौन बनेगा, टॉस का बॉस. यस टॉस विन कोलशेत का, येस कोलशेत संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन टीम कॅप्टन कोलशेत. मोहन घरत आपला निर्णय आपण जाहीर करावा. त्यानंतर बॅटिंग फर्स्ट, क्या बात आहे. एक इतिहास रचला होता 2023 मध्ये कोलशेत टीमनं. याच मैदानावर मित्रांनो त्या इतिहासाच्या दिशेने आम्ही वळणार ज्यावेळेस पाणजू वर्सेस कोलशेत ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल. बॅटिंग घेतलंय कोलशेत टीमनं, शतरक्षण करायचं पाणजू टीम तुम्हास. दोन्ही टीमच्या प्लेअर लिस्ट आमच्याकडे आणून द्या. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलंय. सुहास पाटील प्लेअर लिस्ट आणून द्या. कोलशेत टीमची प्लेअर लिस्ट तुमच्याकडे आहे. इथे फलंदाज बाद टीम कॅप्टन अशोक भगत या ठिकाणी बाद होत आहेत. बघा 61 आहेत, 61 आहेत. त्या कॅपेबलचे खेळाडू 61 धावा पूर्ण करण्यासाठी कांदरपाडा टीम मध्ये देखील आहेत. एक म्हणायचं गेलं भले आज नोवेल सुनेकर नाहीये, मात्र अशोक भगत ओपनसाठी उतरले. ग्रेक ज्याला आपण दहिसरच्या मैदानात क्रमांक 7 किंवा क्रमांक 8
या क्रमवारावर पाहिलं होतं तो ग्रेक पुढे आलाय. वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय पाणजू मास्टर्सचे अध्यक्ष विद्याधर भोईरसाहेब. आज ज्यांचा जन्मदिवस आहे, ज्यांनी पाणजू गावामध्ये 40+ क्रिकेट आणलंय, ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मामा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. समित त्यांचे वसई शहर मंडळ अध्यक्ष भाजपा गजानन भोईर साहेब देखील त्यांच्या समिती आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य मंचावर आमच्या बसून घ्यायचं आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू टर्न झालाय, स्विंग झाला की बॅटची एज आहे. पण समजतात अशोक राऊत. 1 डे असेल. 1 धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 6. आज हा नक्कीच मी म्हणेल दूतशर्क योग आहे आज विद्याधर भोईर साहेबांसाठी, कारण अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटला दिलेत आणि आज खरोखर हा जो योग मिळून आला आहे की क्रिकेटच्या मैदानावर अगदी स्वतः आपला पाणजू संघ खेळणार आहे. आणि त्या दिवशी आज माझा या ठिकाणी जन्मदिवस आहे, त्यामुळे हा दूतशर्क योग आहे असं नक्कीच आवर्जून आम्ही म्हणणार. 7 धावा फळकावर. जेवण सुरू झालं आहे आणि मुर्द्याच्या मैदानावर शक्यतो लवकर माणसं जेवत नाही कैलास सर, कारण या मैदानावर प्रत्येकाला कार्यक्रम करायला आवडतं. खूप चांगलं मैदान आहे, तर नक्कीच पण जेवायला जा इतकंच म्हणणार. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्या ठिकाणी संपलंय. 7 धावा फळकावर लावल्या आहेत. रिक्वायर्ड 100 मी म्हटलं होतं की 12च्या सरासरीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, मात्र या ठिकाणी थोडंसं कमी पडलं आहे. धीरज भोईर यांचं इथे आगमन. हार्दिक धीरज भाऊ स्वागत आहे तुमचं, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडू म्हणजे खाद्य या स्पर्धेचं दिलं गेलेलं आहे. खाडीत कितीही चेंडू गेले तरी मी प्रोव्हाइड करील. कितीही चेंडू जाऊ दे, 100 चेंडू लागले तरी मी प्रोव्हाइड करणार. थँक्यू धीरज भाऊ, धन्यवाद. धावासंख्या 7. आज शनिवार आहे, त्यामुळे आज थोडंसं प्रेक्षकांचं प्रमाण थोडंसं कमी दिसतं आणि मला वाटतं आज गावात एक दुःख निधन झालेलं आहे. आता उद्या रविवार सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग या ठिकाणी असतो, हे आपण नक्कीच पाहिलं आहे. अगदी चहूबाजू जर या मैदानाच्या तुम्ही पाहिल्या तर पूर्ण प्रेक्षकांना कशाकच भरलेल्या असतात. अक्षरशः सीट मिळत नाही, तर काही काहींना ब्लॅक तिकीटनं त्या सीट घ्याव्या लागतात. भोई स्टँड आज रिकामी आहे, उद्या भोई स्टँड त्या ठिकाणी भरलेला दिसेल, यात काही शंका नाही आहे. धावा झाल्यात त्या 7. पाटील स्टँड आहे तो. ऑफ साईडला बाहेर निघाला होता खेळण्यासाठी, शफल झाला होता, लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर आला होता खेळण्यासाठी. ग्रेक ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. काही म्हटलं रिक्वायर्ड 100 12 म्हणजे तुम्हाला एक मोठा फटका. आणि याच रिक्वायर्ड 100 तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये खेळला नाहीत किंवा हा रिक्वायर्ड 100 तुम्ही मेंटेन केला नाहीये, तर हा अंदाजे जवळपास 15च्या घरामध्ये जाऊ शकेल. ऑन साईडला कॉर्नरच्या दिशेने चेंडू डीपमध्ये निघून गेला होता. 2 धावा इथे मिळतील. ही A1 जोड आहे. म्हणजे आता नक्कीच या कांदरपडा टीममध्ये फेरबदल झाला आहे. बघा मी म्हटलंय प्रत्येकाचा वेळ, प्रत्येकाची काळ असते. एक काळ कांदरपडा टीमने देखील गाजवला आहे. अध्यक्ष महोदय कमलेशजी मात्रे साहेबांनी त्या आठवणी माझ्यासोबत शेअर भरपूर केलेत. एक काळ कांदरपडा टीमने देखील गाजवला आहे. असं आत्ता काय झालं आहे, फक्त टीममध्ये जे फेरबदल झाले आहेत त्याच्यामुळे काही टीम आज वर्चस्व दाखवत आहेत 40+ क्रिकेटमध्ये. ऑफ साईडला कट केलं आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. डी झोन. 1 धाव मिळणार, 2 धाव मिळणार, माफ करा. धावा झाल्या त्या 11. कारण बघा प्रत्येक टीममध्ये बदल झालेत. आज आपण एक काळ मालवणी संघानं गाजवला होता, त्यानंतर आपण पहिल्या नारंगी संघाला, पण नारंगी संघ ज्यावेळेस नवीन 40+ क्रिकेटमध्ये जॉईन झाला होता, चांगला चेंडू होता, शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, बॅटची एज. आणि यस या ठिकाणी आणखीन एक विकेट कांदरपाडा टीमची मिस्टर ग्रेक या ठिकाणी बाद होत आहेत. त्यावेळेस नारंगी संघानं देखील या मालिकेवर वर्चस्व दाखवलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर घोडबंदर संघ जवळजवळ 5 वर्ष तो संघ पुढे आपण पाहिला. त्यानंतर त्या संघाला थांबवण्याचं काम केलं जेम्स बॉन्ड राई टीमनं. राई संघ मालिकेमध्ये पुढे आला होता. त्यानंतर आपण पाहिलं आता सध्याच्या घडीला वाघवेल संघ मालिकेमध्ये पुढे येतोय, कारण टीममध्ये खास करून तुषार बदल होत आहेत. प्रत्येक वर्षी आपण टीममध्ये बदल पाहिले आहेत. 35चे खेळाडू 40मध्ये आले आहेत, 40चे खेळाडू 45मध्ये आले आहेत, तर काही 50चे खेळाडू आहेत ते जे जुने ज्यांनी 40+ क्रिकेट आणलं आहे असे खेळाडू आता फक्त पाठीराखी म्हणून आपण काही टीममध्ये पाहतोय. त्या कारणास्तव आगरी समाज सामाजिक संस्थेने तो नियम आणला ना की 50+ हा नियम आगरी समाज सामाजिक संस्थेने का आणला, याचं कारण हेच की ज्यांनी 40+ क्रिकेट आपल्या गावामध्ये निर्माण केलं आहे, जन्मानं आणलं आहे, त्या बापाला आपण विसरलोय, त्या लेजंडरी खेळाडूला आपण विसरलोय, त्या खेळाडूला आपण घेत नाही आहेत. त्या कारणास्तव 50+ हा नियम ॲड केला, त्याच्यामुळे त्या खेळाडूला आज आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये.
धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 11. हर्ष देतोय न्यू बॅटर आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स. शॉर्ट बॉल यावेळेस हुकचा फटका आहे. मागे प्रोडक्शन आहे डीप स्क्वेअरला क्रिजर मध्ये मिस फील्ड झाले आहे. चेंडू उचलायला थोडासा उशीर झालाय. बॅकअप येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. बघा ज्या काही चुका आपल्याकडून घडतात त्या चुका आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. आणि मी म्हणे दहिसरच्या मैदानावर कांदरपाडा खास करून कांदरपाडा टीम म्हणा त्यानंतर पेनकरपाडा टीम म्हणा यांच्याकडून ज्या काही चुका झाल्यात त्या चुकांवर चर्चा नक्कीच झाली असेल. धावा झाल्यात 13. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. मात्र एक विसरता कामा नाही आहे. बघा हा जो कांदरपाडा संघ इथे खेळतोय ना हा कांदरपाडा संघ देखील मुर्द्याच्या स्पर्धेचा अंतिम फायनलचा सामना खेळला होता. सुभाषचंद्र बोस मैदान विसरता कामा नाही आहे. ज्यावेळेस मुर्द्याचं जे मुख्य मैदान होतं ते मुर्द्या टीमसाठी मी म्हणेल अवेलेबल नव्हतं. त्यावेळेस सुभाषचंद्र बोस या मैदानावर मुर्दा संघानं स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. 14 धावा झाल्यात आणि त्यावेळेस हा संघ जवळपास अंतिम फेरी खेळला होता. हे विसरता कामा नाही आहे. नारंगी संघाला पराभूत केलं होतं सेमीफायनलच्या मॅचमध्ये. भरत मात्रे दुखापत होऊन देखील तो खेळाडू अगदी खंबीरपणे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला होता. या सगळ्या आठवणी अगदी डोळ्यासमोर आहेत कारण कांदरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा झाल्या त्या 14. येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या किती बोल ना तू यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. मनोज पाटील जेलच्या खाली. कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली होती. विशाळनं संधी निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये मनोज पाटील यांना. काही आवश्यकता नव्हती. 2 धावा कदा मी तर म्हणेन या ठिकाणी आल्या होत्या. मात्र या ठिकाणी इतकंच म्हणणार की भरत मात्रेनं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. रनआउटच्या स्वरूपात एक मोठा बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर भरत मात्रे आउट. एक तर कॅच ड्रॉप झाला होता प्लस तुम्हाला 2 धावा तुमच्या या मैदानामध्ये आल्या होत्या. त्यातून तिसरी धाव करण्याचा काही मी म्हणेल आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी. भरतचा प्रयत्न फसला. हा प्रयत्न फसला भरतचा. मात्र इथे टीम फसता कामा नाही आहे. कांदरपाडा टीम. पिंट्या येतोय. परेश अजूनही डोंगर चढायचं आहे. 61 केलेत लक्षात ठेवा. त्यामुळे एक भला मोठा डोंगर तुमच्या समोर आहे. आणि म्हणतात ना ज्यावेळेस लांबचा प्रवास करायचा असतो ना मित्रांनो आणि लांबचा प्रवास अगदी जवळ लवकरात लवकर कमी वेळेमध्ये करायचा असतो ना त्यावेळेस नक्कीच आपण फ्लाईटचा वापर करतोय. तशा प्रकारे इथे एरियल रूटचा वापर करावा लागेल. आता आपण जर एखाद्या धार्मिक ठिकाणी गेलो वैष्णवदेवी म्हणा त्याने जीवदाणी म्हणा आज रोपवेचा वापर केला जातोय. पायऱ्यावरूनचा प्रवास काही काहींना जमत नाही. चढाई खूप उंच आहे त्याच्यामुळे थकवा येतोय. रोपवे वापरतात. तशाच प्रमाणे या ठिकाणी आताच्या घडीला मी म्हणेल तर रोपवेचा वापर करावा लागेल कांदरपाडा टीमला. कारण चढाई अगदी उंच आहे. टार्गेट 61 आहे. पळकार धाव फक्त 16-17 लागले आहेत. म्हणजे अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. टार्गेट अजूनही लांब आहे. 44 तुम्हाला बनवायचे आहेत. आणि चेंडू किती आहेत हातामध्ये? चेंडू फक्त आणि फक्त मला वाटते आहेत ते 22 बाप 16 आहेत. फटका फसला. यावेळेस देखील आपण पाहतो चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा टॉस होतोय. पिंट्या आहे. क्षमता आहे. त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. मोठे फटके मात्र वेळेवर. बघा वेळेवर फटके आले तर तुम्ही पुढे येऊ शकता. शॉर्ट बॉल आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये मिसफील्ड झाले. 1 धाव झाले. दुसऱ्यासाठी कॉल दिलाय ग्रेकनं. मात्र पिंट्या तयार नव्हता. हर्षद आहे त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या तब्बल 18 धावा. हर्षद आणि पिंट्या भाऊ आहेत का सख्खे? त्या बाद आहे. दोन्ही भावंड मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे जे काही करायचं आहे कांदरपाडा टीमच्या विजयासाठी या दोन्ही भावंडांना करावं लागेल. सध्याच्या घडीला नक्कीच वर्चस्व आहे. खांदे वर आहेत पेनकरपाडा या टीमचे. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. लाईन खूप चांगली आहे. एक तर विचार केला आपण ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेला होता. बॅटर प्लेइंग फ्रॉम द अवे. यावेळेस बॅटरच्या त्या रेंजपासून लांब ठेवलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली लाईन त्याने लेंथ. वेल डन. चेंडू डॉट. यावेळेस अक्रॉस खेळायचं होतं.
लेग बायचा इशारा पंच शुक्राव सरांकडून येतोय. एकच धाव, एके दुःखेचं कुछ बनने वाला नाही आहे कांदरपडा टीम. 1-2 धावेनं तुमचा स्कोरबोर्ड फक्त पुढे पुढे जात राहील. मात्र ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे 61 या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचायला आता सिंगल डबल नाही आहे, आता चौकार षटकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. 19 झाले, 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये तब्बल धावा करायच्या आहेत त्या 42 धावा म्हटलं तर इतकंच म्हणणार की जवळजवळ जो रिक्वायर्ड रन रेट आहे, जो रिक्वायर्ड रन रेट आपण मगाशी पाहिला होता 12च्या घरामध्ये, तो पोचला होता 15च्या घरामध्ये. आता तो रिक्वायर्ड रन रेट पोचतोय तब्बल 21च्या घरामध्ये. 6 मध्ये 21. प्रयत्न तोच आहे. प्रत्येक चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होतोय, वरून खेळण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. मात्र जी लाईन पकडल्या कौतुक असेल. इथे जर आपण खेलपट्टीचा विचार केला तर खेलपट्टी थोडीशी ब्रॉड आहे, मोठी आहे. त्यामुळे इथे तुम्हाला त्या खेलपट्टीचा वापर नक्कीच चांगल्या प्रकारे करता येईल आणि तो करतोय पेनकरपाडा संघ. पुढे येऊन एक चांगला स्ट्रोक आहे. काही धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर, फक्त सिंगल मिळणार. धावा झाल्यात 20. नाव आहे परेश, मात्र परमेश्वराप्रमाणे या ठिकाणी कांदरपाडा टीमसाठी उभं राहावं लागेल. परेशला, पिंट्याला आज हिरो बनण्याची संधी आहे. मागच्या घडामोडी जर आपण पाहिल्या, काही मॅचेस पाहिल्या, तिथे जर काय घडले काय सोडून द्या, आता तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. प्रयत्न तोच आहे, हिरो बनायचं आहे. फटका खेचलाय, मागे फिल्डर आहे गणेश पाटील. कॅच ड्रॉप. आज कॅच मिळत नाहीयेत का पेनकरपाडा टीम. काय घडलंय, मनोजनं कॅच ड्रॉप केला, त्यानंतर बघितलं आपण तर गणेश पाटीलनं कॅच ड्रॉप केला, त्यानंतर मग आपण पाहिलं मगाशी देखील एक कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये. कॅचेस विन द मॅचेस टोटल मोठा आहे. ह्या कारणाचं नक्कीच इतकी भीती नाहीये. खाली बसलाय. जी गती आपण पाहिली तर नक्कीच चेंज ऑफ फेस. थोडंसं आपण जर पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू टाकला गेला गोलंदाजामार्फत. धावा झाल्यात ते 21-21. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या समोर मागे आहे विकी, त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर हर्षद आउट. बघा आपण पाहू शकाल पेनकरपाडा टीमनं कशा प्रकारे मोठमोठ्या इमारती टावर अगदी उभे केले होते आणि इथे मात्र त्या टावरच्या अगदी बरोबरीच्या इमारती कांदरपाडा टीमला उभारायच्या होत्या. मात्र कांदरपाडा संघ आत्ताच्या घडीला तरी कमी आहे. मात्र मॅच संपली नाही आहे. यावेळेस +1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील त्या 2. धावा झाल्या त्या तब्बल 23. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 7. धावा करायचे 38. इथून जर एखादा षटकार आला, या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर मी तर म्हणणार की कांदरपाडा संघ वापसी करू शकतोय, पुनरागमन करू शकतो हा संघ. बॅट चेंज. यावेळेस अगदी यष्टी रक्षकाच्या वरून चेंडू निघून जातोय टिकलर झोनमध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फळकावर त्या 24. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा किती करायच्या आहेत? 37 धावा करायचे आहेत. म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. एक विक्रम या मैदानावर झालाय. तो विक्रम झाला होता राईट टीम प्रफुल्ल पाटीलनं तो विक्रम केला होता. सलग 5 षटकार या मैदानावर प्रफुल्ल पाटीलने ठोकलेत. लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे धावा या मैदानावर होत नाहीये अशातला भागच नाहीये. तुम्हाला फक्त प्रयत्न करायचा आहे. कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा, अशक्य नसते. कुठलीही गोष्ट अशक्य नाहीच आहे, फक्त ती गोष्ट कठीण असते आपल्यासाठी. आणि कठीण काळात जर आपण संघर्ष केला आणि संघर्षातून जर आपण अशक्य गोष्टीला सत्य करून दाखवलं तर मात्र आपला विजय निश्चित. सदोतीस धावा, एक इतिहास लिहिता येईल. 6 चेंडूवर जर 4 षटकार आले तर एक इतिहास लिहिला जाईल. आणि नक्की ऐतिहासिक मैदान आहे, भरपूर रेकॉर्ड झालेत. मी सकाळी देखील या स्पर्धेचा खास करून प्रामुख्याने उल्लेख केला की हे एकमेव स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 4 अर्धशतकं आपण पाहिली होती, 4 हाफ सेंचुरीज आपण पाहिल्या होत्या. शॉर्ट बॉल नाही आहे इथे देखील. प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाही आहे पिंटेच्या बॅटमधून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, सराव. मी आवर्जून म्हणतोय, नेहमीच म्हणतोय, सरावाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. 40+ आपण क्रिकेट खेळतोय, त्याच्यामुळे या 40+ क्रिकेटला तुम्हाला खेळायचं असेल तर सराव हा महत्त्वपूर्ण असेल. पण इतकंच म्हणणार की ही संपूर्ण मॅच जी आहे ती पेनकरपाडा टीमच्या नावावर झाली आहे, फक्त सिग्नेचर करायचं बाकी आहे, इतकंच म्हणणार. 4 चेंडू आणि 35 धावा होतील. हे मग परमेश्वराची कृपा झाली तर. एक जर आपण विचार केला ना, एक जर सांगायचं गेलं तर बघा, क्रिकेटचा खेळ आहे, ज्या एकट्यानं मनोज पाटीलनं धावा आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या, व्हाईट बॉल आहे, 40 धावा, त्या 40 धावा कांदरपाडा टीम पूर्ण करू शकला नाही. बघा 61 लक्ष होतं 61चं, मात्र मनोज पाटीलचे 40 धावा, एकट्याचे 40 धावा, त्याच्यामध्ये त्या 40 धावा देखील कांदरपाडा संघ या ठिकाणी पूर्ण करू शकला नाहीये. अपील प्रशांत वर्तक, आवाज अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचलाय. क्या बात आहे प्रशांत. शशिकांत वर्तक, मॅजिकल बॉलर्स, टीम कांदरपाडा पेनकरपाडा ऑफ साईडला आहे, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. हेमंत हेमंत आहे ना, हेमंत. एकच धाव, 28 झाले आहेत. विजय शोधतोय. एकसरच्या मैदानावर नक्कीच पहिला विजय संपादन केला होता कांदरपाडा टीमनं. एक गोल्डन चान्स या टीम समोर आला होता. पाणजू वर्सेस कांदरपाडा. 30 धावा फक्त होत्या कांदरपाडा संघासमोर. 24 चेंडूमध्ये त्या 30 धावा कांदरपाडा संघाला करायच्या होत्या. एक गोल्डन चान्स तो कांदरपाडा टीमनं गमावला, नाही तर ट्रॉफी नक्कीच कांदरपाडा संघानं उचलली असती. क्रिकेटमध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, ह्या लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला आपल्यासमोर येत नाही. ज्या संधी तुम्हाला निर्माण होतात त्या संधी नेहमी येत नाहीत, त्यासाठी देखील प्रतीक्षा करावी लागते. एक बॉल मला वाटतं अजून बाकी आहे का, नाही आहे. षटक संपलंय. अभिनंदन पेनकरपाडा टीम आणि हार्ड लक अँड बॅड लक श्रीदेवी भावदेवी कांदरपाडा मास्टर्स. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, अगदी योग्य वेळेवर तुम्ही या ठिकाणी दाखल झालात, त्याच्यामुळे अगदी योग्य वेळेवर मॅच या ठिकाणी आम्ही सुरू करू शकलो. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि पेनकरपाडा टीम नेक्स्ट मॅच खूप खूप शुभेच्छा असतील. चला या वळूया लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. सांगण्याची गरज नाही आहे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मिस्टर मनोज पाटील. चला हस्तांदोलन करा आणि दोन्ही टीमनं रजा घ्या. या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. ज्यांनी आमच्या पाणजू गावामध्ये